नमस्कार मित्रांनो, कृष्ण उवाच या आपल्या चॅनलवरती आज आपण प्रसिद्ध साहित्यिक, कवी, गीतकार श्री प्रवीण दवणे यांची एक कथा ऐकणार आहोत. कथेचे शीर्षक आहे जिद्द बीज. ऐकूया. अगदी कथेत घडावं तसं घडत गेले. दारात एक अनोळखी स्त्री 35ची असावी. आत येऊ? हो, पण कोण आपण? नाही ओळखलंस? नाही. मी मेधा. मेधा? हो, आठव. कोडी घालू नका. कोण आपण? तेवढ्यात पत्नी आली. अहो, आधी आत तर येऊ द्या ना त्यांना. हो हो, या या, आत या. खूप बदललास, मोठा झालास ना, नाव झालं. पण मी आले ते वेगळ्याच कारणाने, जुन्या मैत्रीच्या हक्काने. पत्नी माझ्याकडे खास पत्नीच्या चौकस नजरेने बघू लागली. अगं, मी खरंच यांना. त्या बाई सौम्य हसल्या. मी मेधा, ठाण्याच्या बेडेकर कॉलेजमध्ये मराठी BA पटवर्धन बाईंच्या वर्गात एकत्र होतो. मी 25 वर्ष झर्रकन मागं गेलो. हा, मेधा, केवढा बदल. आठवलीस? बहुतेक वेळ लायब्ररीत बसणारी स्कॉलर, भाषेच्या प्रेमात असलेली, स्पर्धेत भाग घेण्यात अग्रेसर असलेली सावळी स्मार्ट मेधा. आता अहोंच्या औपचारिकतेतून अनौपचारिकतेत जाणं सहज झालं होतं. बोल मेधा, अशी अचानक, तेही काही न कळवता. ती थोडं थबकली, शब्द शोधत असल्यासारखे. प्रवीण एकतर अशी 25 वर्षानंतर प्रगटले, तेही अगदी निकडीचे काम घेऊन. मला माहिती आहे हे फार चुकीचे वागते. फोन नंबरच जिकरीने मिळवला होता, पण फोनवर एखाद्याला टाळणे सोपे जाते म्हणून निश्चयाने घरी आले. आता नमनाला घडाभर पाणी न घालता अगदी थेटच विचारते, एखाद्या बँकेत ओळख आहे का रे तुझी? आहेत ना ओळखी, पण कशा संदर्भात? लोन हवं होतं. लोन? हो, तेही अतिशय अर्जंट. दिवाळीनंतर मी व्याजासह एक रकमी कर्ज परत देईन, अगदी व्याजासहित. पण किती रक्कम? 5,000. मला वाटलेलं नवल मी मनातच ठेवलं. इतक्या कमी रकमेसाठी मेधा बँकेत कर्ज का मागत असेल? की इतक्या अनेक वर्षानंतर एकदम माझ्याकडे उसने पैसे मागण्याचा संकोच वाटल्यामुळे ती बँकेतून कर्ज हे चतुर्निमित्त शोधत असेल? काही का असेना, मेधा पैशाच्या अडचणीत होती हे मात्र खरे. मी विचारलं, मेधा, कशासाठी हवी ही रक्कम? मला माझा स्वतंत्र व्यवसाय सुरू करायचा आहे, थोड्या वस्तू विकत घ्यायच्या आहेत. मी अभावितपणे विचारलं, तुझे मिस्टर, त्यांच्या नोकरीचा काही प्रॉब्लेम? ती गप्प झाली. ती शांतता वेगळी होती. आम्ही पती पत्नीने एकमेकांकडे पाहिलं. हा प्रश्न विचारून तिला दुखावले होते का? मलाच कळलं नाही. सॉरी मेधा, काही खाजगी कारण असेल तर नको सांगूस. आवंडा गिळून ती म्हणाली, ते 2 वर्षापूर्वी निमोनियाने गेले. ओह सॉरी. त्याआधी दोन्ही मुलं व्हाईट फीवरनी गेली. आता एकटी असते. ओ, भावाकडे आश्रित किती राहणार? त्याला स्वतःचा संसार आहे. त्याने आणि वहिनीने खूप केले. पण आता आमच्या छोट्या गावात मी स्वतः पोळी भाजी केंद्र सुरू केले. तिथून बसने रोज कसारा स्टेशन गाठून लोकलमध्ये चकली, लाडू पाकिटे विकली. अगं, पण मग एखादी नोकरी? आता 50व्या वर्षी कोण देणार रे? तीही शोधली, पण अनुभव अचंबित करणारे, या वयात हादरून टाकणारे आले.
मी निशब्द, नि पत्नी डोळ्यांच्या कडा टिपत. अरेस्टो, पातिले, कढई यांचे भाडे इतके आहे की सारा नफा त्यात जातो. आता एकटीच राहते, त्या खोलीचं भाडं कसं परवडणार ना. मी विचार केला, आता कर्ज मिळालं 5,000 तर महत्वाची भांडी विकत घेईन, म्हणजे कायमचे भाडे खर्च तरी वाचेल. पुढच्या महिन्यात दिवाळी आहे. माझ्या ऑर्डर्स वाढतायत. एक मदतनीस बाई ठेवावी लागेल तर तिचा पगार हाती काय उरणार ना. थोडा अंदाज घेत अचानक तिने विचारले, मग मिळेल का रे लोन? 5,000 व्याज देईन मी, जे काय असेल ते. पत्नी चहा ठेवायला किचन मध्ये गेली. तिने दुरून खून करून मला आत बोलवले. मी काय करावं या भोवऱ्यात होतो, पण स्त्रिया प्रत्येक भोवऱ्यातून अगदी अचूक मार्ग काढतात. पत्नी म्हणाली, हे बघा, तिचं सर्व म्हणणं मी ऐकलंय, अगदी प्रामाणिक वाटतंय, तिला मदत करायलाच हवी आपण. हो, पण कुठली बँक 4 दिवसात कर्ज देईल? बँक नाही, आपण देऊया. 5,000? हो, आत्ताच्या आत्ता द्यायला हवेत. पण सगळा बनाव असेल तर आपले 5,000 बुडतील, पण सारे खरं असेल तर तिचं आयुष्य उभं राहील. द्या तिला 5,000. मी पत्नीकडे पाहतच राहिलो. ती ठामपणे बजावतच होती. एखाद्या स्त्रीला दुसऱ्या स्त्रीचे मन जणू कागदावर लिहिलेला मजकूर वाचावा तसे वाचता येत होते. मी कपाटातली रक्कम घेऊन मेधासमोर आलो आणि म्हटलं, ज्या जिद्दीने तू स्वतःला उभी करते आहेस त्या जिद्दीला मदत माझा खारीचा वाटा. तिचे डोळे भरता भरता थबकले. तिलाही सारे स्वप्नवत वाटत असावे. प्रवीण, दिवाळीनंतर मी ही पैसे. मेधा घरातून बाहेर पडली, पण तिची कहाणी ऐकून मनात ती राहिलीच. मध्येच तिचा फोन यायचा, त्यात वाढणाऱ्या ऑर्डर्स, विकत घेतलेले साहित्य याचा उल्लेख असायचा. मला तिचे ते सांगणे समाधान द्यायचे, पण वाटायचे त्यात थोडा संकोच आहे. दिवाळी झाल्यानंतर 10-12 दिवसानंतर फोन करून मेधा घरी आली. आज तिच्या व्यक्तिमत्वामध्ये एक आत्मविश्वास होता. उमटलेल्या हास्यात प्रसन्नता होती. काय म्हणतोय व्यवसाय? एकदम यशस्वी. तिने सविस्तरपणे कसे कसे घडत गेले ते सांगितले. आम्ही उभयता कौतुकाने ऐकत राहिलो. मग एकदम पर्समधून एक बंद लिफाफा काढून तिने हातात दिला. प्रवीण, सगळे पैसे परत करते, पण ज्या अडचणीत तू हे पैसे दिलेस, ती वेळ, ती माझी परिस्थितीने केलेली कोंडी, ते ऋण मी. मेधा, अगं सरस्वतीचे धन आहे, त्यातून तू लक्ष्मी उभी केलीस. ही जिद्द परिस्थितीशी लढण्यापेक्षा ती बदलून तिला तुझी सोबती केलेस. खरंच आता बघ, पुढचे सर्व आयुष्य सुखाने आणि समृद्धीने भरलेले असणार आहे. कारण हात पसरण्यापेक्षा तेच हात मूठ घट्ट करून वळून कामाला लावलेस. ती हसली. पिशवीतून तिने काही गोड पदार्थ काढले. हे माझे नवे पदार्थ. तिचे पाकिट समोरच होते. मला ते परत घेणे संकोचाचे वाटत होते. तोच पत्नी म्हणाली, मेधाताई, आता नवे काय मनात? म्हणजे अजून नवा संकल्प आहे, पण पूर्ण केल्यानंतर सांगेन. मग हे पैसे त्यासाठी असू द्या ना, आम्हा दोघांकडून सप्रेम. मी चकितच झालो. प्रज्ञा अगदी माझ्या मनातलंच बोलली होती. छे, आता मी माझे आर्थिक नियोजन करू शकते. आमच्या दोघांकडनं भाऊबीज समज. प्रज्ञाला ऐनवेळी हे कसं सुचतं कळत नाही. भाऊबीज म्हणताच तिने ते पाकिट घेतलं. 2-3 महिने असंच गेले. मेधाची आठवण येण्याचं तसं कारण नव्हतं. एका संध्याकाळी फोन. मेधा म्हणाली, आता नाही म्हणायचे नाही तर पुढचं सांगते.
तिच्या स्वरात आत्मीयतेचा उत्साह होता. तू आणि प्रज्ञा वहिनी परवाच्या चैत्र पाडव्याला माझ्या घरी यायचं आहे. हो, पण विशेष काय? विशेष हेच की तू भाऊबीज म्हणून मला दिलेल्या त्या धनामध्ये भर घालून छोटे वाचनालय सुरू करीत आहे. तू आलास तर खूप लोक येतील जवळच्या गावातून. आव्हान केलेस तर सभासदही होतील. पुढचे पुढे छोट्या गावात एकही वाचनालय नाही ते सुरू करते. उद्घाटन करायला येशील ना? मी स्तब्ध झालो. अरे बोल, थोडे मानधन देईन मी, पण ये तू आणि वहिनी. पत्नी म्हणाली, काय झालं? फोन कोणाचा? डोळे भरलेत का? मी सारे सांगितले. खूप दिवसांनी अश्रूंना कुणाच्या तरी जिद्दीचा सुगंध आला होता. भाऊबीज जिद्दबीज होताना शब्दातून दीपज्योतीची पालवी धुमारत होती. मित्रांनो, गीतकार प्रवीण दवणे यांची जिद्दबीज ही कथा आपणास आवडली असेल तर कथेला एक लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.